नमस्कार मित्रांनो. श्री अधिक मास महात्मा अध्याय 8. अधिक मासातील भक्तीची खरी शक्ती. अधिक मास म्हणजे फक्त अतिरिक्त महिना नाही, तर तो भगवान श्री विष्णू यांनी स्वतः स्वीकारलेला पुरुषोत्तम मास मानला जातो. या महिन्यात केलेली भक्ती, जप, दान, व्रत आणि कथा श्रवण हे अनेक पटींनी फलदायी मानले जाते. अध्याय 8 मुख्यतः भक्तीची ताकद, पापांचा नाश आणि भगवंताच्या नामस्मरणाचे अद्भुत महत्त्व सांगितले आहे. मित्रांनो, अधिक मासात केलेली एक छोटी भक्ती सुद्धा अनेक जणांचे पाप नष्ट करू शकते. पण श्री अधिक मास महात्म्याच्या अध्याय 8 अशी एक कथा सांगितली आहे, जी ऐकल्यावर तुम्हालाही जाणवेल, भगवंताला मोठे यज्ञ नाही, तर खरी श्रद्धा हवी असते. एक गरीब भक्ताने अधिक मासात केलेली छोटी सेवा आणि त्यानंतर त्याच्या जीवनात घडलेला चमत्कार, हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. अध्याय 8 पार्श्वभूमी. अध्याय 8 भगवान पुरुषोत्तम मासाचे महत्त्व समजावताना सांगतात की या महिन्यात केलेले नामस्मरण हजारो यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. गरीब असो किंवा श्रीमंत, भगवंत भक्ती पाहतात. अधिक मासात केलेली प्रार्थना थेट भगवंतापर्यंत पोहोचते. मन शुद्ध असेल तर छोटंसं दानही अमूल्य ठरतं. हा अध्याय मुख्यतः भावना आणि श्रद्धा यावर आधारित आहे. कथा सुरू. एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्याकडे संपत्ती नव्हती, मोठे यज्ञ करण्याची ताकद नव्हती, पण त्याच्या मनात भगवानाविषयी अपार श्रद्धा होती. अधिक मास सुरू झाला. गावातील श्रीमंत लोक मोठमोठे दान करत होते, भव्य पूजा करत होते, पण त्या गरीब भक्ताकडे फक्त एक छोटा दिवा आणि छोटंसं पाणी होतं. तो रोज पहाटे उठून भगवान श्रीकृष्ण आणि श्री विष्णू यांचे नामस्मरण करू लागला. भक्ताची खरी परीक्षा. एक दिवस त्याच्या मनात विचार आला, माझ्याकडे काहीच नाही, मी भगवानाला काय अर्पण करू? तेव्हा त्याच्या अंतर्मनातून आवाज आला, शुद्ध मनाने घेतलेलं नावच सर्वात मोठं अर्पण आहे. तो रोज फक्त तुळशीपत्र आणि पाण्याने पूजा करू लागला. चमत्काराची सुरुवात. अधिक मास संपत आला आणि अचानक त्या भक्ताच्या जीवनात बदल होऊ लागले. घरातील संकट कमी झाले, मन शांत झालं, लोक त्याचा आदर करू लागले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या अंतर्मनात दिव्य आनंद मिळू लागला. कारण भगवानाला धन नको होते, त्यांना हवी होती फक्त खरी भक्ती. अध्यायातील गूढ संदेश. या अध्यायात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. अधिक मासात केलेले नामस्मरण कधीही वाया जात नाही. भगवत भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धता आहे. अधिक मासात काय करावे? रोज करा ओम नमो भागवते वासुदेवाय जप, विष्णू सहस्त्रनाम वाचन, तुळशीपूजन, गरिबांना अन्नदान, गाईला भाकरी, पवित्र ग्रंथांचे श्रवण. काय टाळावे? खोटं बोलणं, दुसऱ्याचा अपमान, राग आणि द्वेष, अन्न वाया घालवणे, देवपूजेकडे दुर्लक्ष. अध्याय 8 मुख्य शिकवण. भगवानाला तुमची श्रीमंती नको, तुमची श्रद्धा हवी आहे. अधिक मास हा इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून आत्मा शुद्ध करण्यासाठी आहे. जो व्यक्ती या महिन्यात भक्ती, दया आणि नामस्मरण करतो, त्याच्या जीवनात अंधार हळूहळू दूर होतो. कदाचित तुमच्याकडे मोठं दान करण्याची ताकद नसेल, मोठं यज्ञ करण्याची क्षमता नसेल, पण जर तुमच्या मनात खरी श्रद्धा असेल तर पुरुषोत्तम भगवान तुमच्यावर नक्की प्रसन्न होतात. जर तुम्ही हे अधिक मासात भक्ती करत असाल तर कमेंटमध्ये लिहा, जय श्री पुरुषोत्तम. आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.